मोदी देशाला संबोधित करणार आहेत। सायंकाळी 5 वाजता मोदी देशाला संबोधन करतील। पंतप्रधान मोदी आता नेमकं काय बोलणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। अधिकची माहिती जाणून घेऊया। दिल्लीतून रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार आहेत। कोणकोणत्या विषयासंदर्भात ते बोलू शकतात, काय अंदाज? 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानकपणे देशाला संबोधित अनेक वेळा केलेला आहे, म्हणजेच की एकूण 12 वेळा केलेला आहे। आज ही 13वी वेळ आहे आणि 13वी वेळेस कोणती घोषणा करतात आणि कोणता बदल करण्याची घोषणा करतात ते पाहावं लागणार आहे। आपल्याला माहित आहे की जीएसटीच्या करामध्ये जे आहेत ते कपात करण्यात आलेले आहे। आता केवळ 5% आणि 18% हे दोनच कर असणार आहेत। 12% आणि 28% कर जो आहे तो नष्ट करण्यात आलेला आहे। त्यामुळे या जीएसटी मुळे महत्वाचा काय परिणाम होणार आहे, तर येणाऱ्या सणासुदीच्या काळामध्ये म्हणजे दसरा, दिवाळी आणि इतर तर देशवासियांना दूध, पनीर आणि इत्यादी जे सणासुदीसाठी जे वापरण्यात येणार खाद्य आहे त्या संदर्भामध्ये मोठ्या जीएसटी मध्ये 0% जीएसटी लागणार आहे आणि त्यामुळे मोठा दिलासा जो आहे तो देशवासियांना मिळणार आहे। आणि त्याचबरोबर आणखीन एक मुद्दा पुढे येऊ शकतो, तो म्हणजे की अमेरिकेने घेतलेले निर्णय, अमेरिकेने लावलेले निर्बंध H1B विजेच्या संदर्भामध्ये जो निर्णय घेतलेला आहे त्याचा कितीपर्यंत परिणाम होईल, किती फटका बसेल हे सुद्धा पाहावं लागणार आहे। त्यामुळे हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत की ज्याच्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करू शकतात। परंतु आज रात्री 12च्या नंतर जीएसटी लागू होणार आहे, त्यामुळे शक्यता हीच आहे की जीएसटीच्या संदर्भामध्ये संबोधन असेल।